ची परीक्षा आहे। या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागते। परीक्षा केंद्रात जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावं लागलं। सकाळी 9:30 ते 12। मोठी बातमी, नाशिक विमानतळाच्या महत्वाकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यांच्या अस्थि कलशाचं प्रयागराज संगमावर विसर्जन करण्यात आलंय। अजित पवारांचं कुटुंबीय सकाळीच बारामतीतून प्रयागराज इथं विशेष विमानानं दाखल झालं होतं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातमीपत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। येवल्यातील टावरवर चढलेल्या शेतकऱ्यांचे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून डोंगरगाव पोचीच कालव्याच्या अस्थिकरणाला विरोध। महिला शेतकऱ्यांचा डिजिटल सहभाग वाढवण्यावर भर दिला जातोय। महाविस्तार AI ॲप्लिकेशन 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार। बाह्य रिंग रोडसाठी शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून थेट खरेदीसाठी संमतीपत्र देण्याचा अवधी संवादावर भर। संभाजीनगरमध्ये 200 सिलेंडर कर्मचाऱ्यांनी ढापले। 2 वर्षापासून कामाला, तरीही एका दिवसात घातला लाखोंचा गंडा। पोलीस दोघांच्या शोधात। आता ऊसाच्या वजन काट्यामध्ये चोरी चालणार नाही। 4 कारखान्यांमध्ये पथकाची तपासणी करण्यात आली। तक्रारीनंतर वैध मापनशास्त्र विभाग लागले कामाला। शेतकऱ्यांना तफावत आढळल्यास करा तक्रार। GVT मॉडेल देशासाठी उपयुक्त असून केंद्र शासनाच्या नियोजनात ठेवणार। नीती आयोग सदस्यांचे आश्वासन। 2 दिवसीय कृषीकुल दौरा। परळी पालिकेत महिन्याला 70 लाखांचा खर्च, उत्पन्न 20 लाख। नव्या कारभाराची कसोटी। परळी पालिकेत तिजोरीचा खरकडाट असून 7 कोटीची देणी, शहरावर 10 कोटींचा कर थकबाकी आहे। 29% अडली हिंगोली जिल्ह्यातील पीक पाणी। सहाय्यक स्तरावरून 100% उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जातोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये घसरण सुरूच असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। 600 क्विंटल रोजची आवक असून सोयाबीनचे बाजारभावही उतरले 500 रुपयांनी। युरिया खताची गोणी आता 45 ऐवजी 40 किलोची होणार असून 12 रुपयांनी यामध्ये कपात केली जाणार आहे। 254 रुपयांना मिळणार आता खताची गोणी। कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाणी सोडले जात असून यामुळे ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेले आहे। भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथील प्रकार हा घडलेला असून वाळू माफियांवर कारवाईची मागणी या ठिकाणी केली जात आहे। ना मान मिळतोय ना धन मिळतंय। वृद्ध साहित्यिक कलावंताचे 500 प्रस्ताव प्रलंबित असून जालना जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अनास्थेचा फटका बसतोय। 31 मार्चची डेडलाईन जवळ, तर ही छाननी प्रक्रिया संत गतीनेच होत आहे। तर या होत्या मित्रांनो आजच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। अशाच शेतकऱ्यांच्या बातम्यांचा अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया मग नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत नमस्कार।